नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं काल रात्री उशिरा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश झाली. 3 प्रकारच्या लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाल्या. पहिली महाराष्ट्र स्टेटची मेरिट लिस्ट, ज्यामध्ये सी टीच्या माध्यमातून जे विद्यार्थी रजिस्टर्ड झाले त्यांची सेपरेट लिस्ट होती. दुसरी ऑल इंडिया कोट्याच्या संदर्भाने, ज्यामध्ये सी टी प्लस जेईच्या संदर्भाने जे मुलं रजिस्टर झाले अशा विद्यार्थ्यांची. आणि तिसरी जे जम्मू काश्मीरचे स्टुडंट आहेत त्या संदर्भाने. आता या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये कॅप राऊंडमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा विषय म्हणजे या वर्षीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये साधारण 25,000पेक्षा जास्त विद्यार्थी हे नव्यानं रजिस्टर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे लास्ट इयरच्या तुलनेमध्ये रजिस्टर्ड कॅन्डिडेटची संख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. दुसरा महत्त्वाचं कारण याच्यासाठीचं की यावर्षी पहिल्यांदा 2 वेळेस सी टी परीक्षा झाली. अर्थात त्यामुळं पहिला अटेम्प्ट दिला नसेल तर काही मुलांना दुसरा अटेम्प्ट देता आला, काहींनी दुसरा दिलेला नसेल तर पहिला दिलेला होता. त्यामुळं ऑब्व्हियसली ॲप्लिकेशन्स त्या ठिकाणी वाढले. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेतसुद्धा बऱ्यापैकी त्यामुळे मुलांची वाढ झालेली आहे. यामुळं काही अंशी मेरिट लिस्ट त्या ठिकाणी वाढेल. आपण जर ओव्हरऑल मेरिट लिस्टवर जर नजर टाकली तर जवळजवळ महाराष्ट्र स्टेटची जी लिस्ट आहे जवळजवळ 7,500 पेजेस त्या ठिकाणी आहेत. आणि जर आपण ऑल इंडियाची लिस्ट पाहिली तर जवळजवळ 10,000 काही पेजेस त्या ठिकाणी आहेत. थोडक्यात खूप मोठ्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांनी यावेळेस रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि डेफिनेटली यामुळे ॲडमिशन मिळण्याला काही अंशी अडचणी निर्माण होऊ शकतात, अर्थात मेरिट जास्त गेल्यामुळं. सो ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या प्रक्रियेत ऑलरेडी भाग घेतलेला आहे, रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन केलेलं आहे, आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं असेल तर आपण आपले डिटेल्स केअरफुली चेक करा. जर आपले डिटेल्स व्यवस्थित असतील तर आपल्याला काही करायचं नाही आहे. परंतु जर आपले डिटेल्स काही चुकलेले असतील, त्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन हे स्वतःचे आपले डिटेल्स जे ते व्हेरीफाय त्या ठिकाणी करायचे असणार आहेत. आता महाराष्ट्राची जी मेरिट लिस्ट आहे त्या ठिकाणी जर आपण एकूण रजिस्टर्ड कॅन्डिडेट पाहिले तर ही संख्या प्रचंड मोठी आहे, जे की सी टीच्या आधारावर हे रजिस्टर्ड झालेले कॅन्डिडेट आहेत. आणि जेईच्या माध्यमातून पण डबल, म्हणजे ज्या मुलांचं सी टी पण दिलेली आहे आणि जेई पण दिलेली आहे अशा मुलांची संख्या जी इतर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर मोठ्या स्वरूपात पाहायला मिळते. जवळजवळ स्टेटमध्ये 2,29,000 विद्यार्थी जे ते 503 विद्यार्थी 2,29,503 विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्टर्ड झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या या प्रक्रियेत भाग घेतलेला होता, रजिस्ट्रेशन प्रोसेस केलेली आहे, व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि आता कॅप राऊंडच्या संदर्भानं ते तयारी करतात, तर त्यांच्यासाठी काही अंशी मेरिट हायर साईडला जात असल्यामुळं ॲडमिशन मिळवण्याला अडचणी येऊ शकतात. आपण आपली चॉईस फिलिंग केअरफुली करा. आपल्या पर्सेंटाईलनुसार काय काय मिळतं किंवा लास्ट 3 वर्षामध्ये काय काय भेटलेलं आहे याचा सारासार विचार करूनच आपले कॉलेजेस आपण त्या ठिकाणी भरले पाहिजे. बऱ्याचदा इंजिनिअरिंगच्या चॉईस फिलिंगमध्ये बऱ्याचदा असं होतं की एखाद्या मुलाला 80% असतात, परंतु तो COEP-पासून PICT-पासून PCCOE, VIT, VGTI, SPIT अगदी टॉपचे जे कॉलेजेस जे 99% क्लोज होतात ते सगळे कॉलेजेस तो आपल्या लिस्टमध्ये घेतो. अर्थात याचा काही फायदा होत नाही. नॉर्मली आपल्याला जे पर्सेंटाईल मिळालेले आहेत यापेक्षा हार्डली 1% आपण अपग्रेड होऊ शकतो फार फार तर. त्यामुळं आपल्या एकूण जे काय आपला स्कोअर आहे त्यापासनं किमान 2%, 3%, 5% अप्पर साईडचे कॉलेज आणि आपल्या पर्सेंटाईलच्या बिलो किमान 5%चे कॉलेजेस आपण आपल्या लिस्टमध्ये घेतले पाहिजे, जेणेकरून मेरिट कमी गेलं तर वरचं कॉलेज अपग्रेड होईल, मेरिट जास्त गेलं तर खाली आपल्याला कुठेतरी ॲडमिशन मिळण्याची सोय उपलब्ध राहील. अशा पद्धतीने ही आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी असली पाहिजे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेत ऑलरेडी आहेत, ज्यांना आता येणाऱ्या काळामध्ये चॉईस फिलिंग करायची आहे, अशा विद्यार्थ्यांना जर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही पुढच्या कॅप राऊंडच्या संदर्भानं मदत घ्यायची असेल तर ते घेऊ शकतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं तुम्ही आम्हाला एनरोल करू शकता. तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं केवळ फक्त आपल्याला फीज भरून जॉईन व्हायचं आहे आणि आपला जेईचा CETचा स्कोअर कार्ड शेअर करायचं आहे आम्हाला. आम्ही तुम्हाला तुमच्या स्कोअर कार्डनुसार रीतसर तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. अर्थात तुमच्या ब्रँचचा इंटरेस्ट बघून लोकेशननुसार तुमची काय प्रायोरिटी आहे त्यानुसार
आणि निश्चितपणे या चॉईस फिलिंगचा तुम्हाला निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये 100% त्या ठिकाणी फायदा होणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं इंजिनिअरिंग काउन्सिलिंग घ्यायची असेल, कृपया आपण खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. नॉर्मली माझाच नंबर मी त्या ठिकाणी देईल, माझ्याशीच तुमचं बोलणं होईल आणि मग तुम्ही जर एनरोल करत असाल तर मग तुमची प्रेफरन्स लिस्ट तुमच्या पर्सेंटाईलनुसार व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला बनवून दिली जाईल, जेणेकरून आपल्या नेमकी कॉलेजची सिक्वेन्स कशी असावी, आपल्या पर्सेंटाईलपेक्षा 5% अप्पर साईडला साधारण कोणते कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात किंवा आपण टाकले पाहिजे, आपल्या स्कोअरवर लास्ट इयरला कुठे कुठे ॲडमिशन झाले ते कोणते कॉलेजेस असू शकतील, आणि जर मेरिट जास्त जाते तर आपल्या स्कोअरपेक्षाही खाली आपलं ॲडमिशन जाऊ शकतं, तर ते पण कॉलेजेस तुम्हाला त्या लिस्टमध्ये आम्ही नक्की देणार. सो जे इच्छुक असतील त्यांनी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क करा. धन्यवाद.